तर सावली बारचे लायसन्स रद्द करण्यात आल्याची एक मोठी बातमी समोर येते। विश्वसनीय सूत्रांकडून ही मोठी माहिती मिळते। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने या बारचं लायसन्स असल्यामुळे योगेश कदमांचं गृहराज्यमंत्री पद अडचणीत आलं होतं आणि त्यामुळेच या बारचं लायसन्स रद्द करण्यात आलंय अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने मुंबईमध्ये हा सावली बार होता आणि त्यावरून अत्यंत गंभीर आरोप शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आमदार अनिल परब यांनी वारंवार योगेश कदम यांच्यावर केले होते आणि तेव्हापासून अनिल परब आणि रामदास कदम यांच्यामध्ये देखील चांगलाच कलगीतुरा रंगला होता आणि त्यानंतर आता एक मोठी माहिती समोर येते। सावली बारचं लायसन्स रद्द करण्यात आलंय। विश्वसनीय सूत्रांकडून ही मोठी माहिती मिळते। या संदर्भातील माहिती जाणून घेऊयात। शिवसेना उभाट्या पक्षाच्या नेत्या सुषमाताई अंधारे आपल्या सोबत आहेत। ताई, मोठी माहिती समोर येते की सावली बारचं लायसन्स रद्द करण्यात आलेलं आहे, काय तुमची प्रतिक्रिया? सावली डान्स बार ज्या पद्धतीने त्याची माहिती पुढे आलेली आहे त्या दिवशी राज्यपाल महोदयांकडे ही नेते अनिल परबजी यांनी सावली बारच्या संबंधाने खूप सारे पुरावे, पेन ड्राईव्ह आणि आतापर्यंत तब्बल 3 वेळा या बारवर पडलेली रेड आणि त्या रेड मधचा पंचनामा या सगळ्या गोष्टी आम्ही राज्यपाल महोदयांकडे दिलेल्या आहेत। आता त्यानंतर खरं म्हणजे गृहराज्यमंत्र्यांच्याच आईच्या नावे डान्स बार असणं हे अत्यंत लज्जास्पद किंबहुना महाराष्ट्राच्या एकूण गरिमेला धक्का लावणारी गोष्ट आहे। त्यामुळे फक्त डान्स बारचा परवाना, ऑर्केस्ट्राचा परवाना परत करणे एवढ्याने होऊ शकत नाही। मला वाटतं की अजितदादांनी जो निर्णय घेतला त्याचा आदर्श काहीतरी शिंदे गटाने घेतला पाहिजे। निव्वळच तुम्ही कंबरेचं सोडून डोक्याला गुंडाळल्यासारखं शिंदे गटाने वागता कामा नये, तर गृहराज्यमंत्री योगेश कदमांचा राजीनामा होणं जास्त गरजेचं आहे। निश्चितच ताई, धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। ही मोठी बातमी समोर येते। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने या बारचं लायसन्स होतं आणि त्यामुळेच योगेश कदमांचं गृहराज्यमंत्रीपद देखील अडचणीत आलं होतं। तर विश्वसनीय सूत्रांकडून ही मोठी माहिती मिळते, सावली बारचं लायसन्स रद्द करण्यात आलंय। संदर्भातील माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, मोठी माहिती समोर येते। आमदार अनिल परब यांनी वारंवार गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर आरोप केले होते, त्यानंतर ही मोठी बातमी समोर येते। बरोबर आहे। आमदार अनिल परब जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आहेत त्यांनी आरोप केले होते आणि त्या आरोपानंतर जर बघितलं तर कदम कुटुंबियातून म्हणजे योगेश कदमांच्या कुटुंबियातून त्यांचे काही जे मान्यवर आहेत ते त्यांना परब यांना भेटायला गेले होते। परब यांनी त्यानंतर पत्रकार परिषद देखील रद्द केली होती। पण ज्या पद्धतीने त्यांनी विधान परिषदेमध्ये आरोप केले होते त्या आरोपाचे अनेक पुरावे त्यांनी सार्वजनिक केले होते। त्यानंतर आता एक मोठा निर्णय या संदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने घेण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे। सोबतच राज्याच्याही गृहमंत्रालयाच्या वतीने निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे। या संदर्भात जेव्हा आम्ही शिवसेनेतील काही ज्येष्ठ नेत्यांसोबत बोलण्याचा प्रयत्न केला त्यातून जी माहिती पुढे आलेली आहे त्यामध्ये जर बघितलं आपण तर जो सावली बार आहे त्या सावली बारचा परवाना रद्द झाल्याची माहिती पुढे आलेली आहे। लवकरच या संदर्भात अधिकृतरित्या देखील माहिती पुढे येईल। पण ज्या पद्धतीने योगेश कदम यांच्या संदर्भात ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप केले जात होते आणि मोठ्या संख्येने त्या पद्धतीने ऑर्केस्ट्राच्या नावाखाली बाला नाचवण्याचं काम सुरू असल्याची माहिती तिथे आली होती। त्या पद्धतीचे चित्रफित देखील अनेक सार्वजनिक झालेल्या होत्या। त्या सगळ्यावरती आता हा निर्णय घेण्यात आला आहे की त्यांचा जो सावली बार ज्याच्या आईच्या नावाने जो बार आहे तो त्या बारचं परवाना जो आहे तो रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे। ही माहिती विश्वसनीय सूत्राच्या वतीने पुढे आलेली आहे। प्रशांत, तुम्ही दिल्लीत आहात, सगळ्या राजकीय घडामोडींवर तुमचं लक्ष आहे। आता अजितदादांनी जसं त्यांच्या मंत्र्यांवर कारवाई केलेली आहे तसं काही पाऊल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उचलतील का? आपल्याला माहिती आहे की साधारणतः 2 दिवसाच्या दौऱ्यावरती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत होते। त्यांनी आपल्या पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या, खासदारांच्या भेटी घेतल्या। याशिवाय काही इतरही भेटी आणि दूरध्वनीवर चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे। भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांसोबत त्यांचं दूरध्वनीवरती चर्चा झाल्याची ही देखील माहिती पुढे आली आहे। पण महत्त्वाचं म्हणजे त्यांचा प्रयत्न होता ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं होतं जोपर्यंत शिवसेनेच्या वतीने निर्णय घेण्यात येईल नाही तोपर्यंत कारवाई करण्यात येऊ नये। पण आता जर बघितलं तर माणिकराव
कोकाटे यांच्यावरती कारवाई झालेली आहे। त्यामुळे प्रचंड दबाव हा एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांवरती वाढलेला आहे, ज्यामध्ये खास करून जर बघितलं आपण संजय क्षीरसागरचा मुद्दा असो, योगेश कदमांचा मुद्दा असो, किंवा जर बघितलं आपण त्यांच्या आमदारांचाही मुद्दा असो, या सगळ्यांवरती आता कशा पद्धतीने कारवाई होते याकडे सगळ्या संपूर्ण जनतेचे लक्ष लागलं आहे। पण महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने खाते बदल झालेली आहे याचे स्पष्ट संकेत जेव्हा दिल्लीमध्ये मुख्यमंत्री आले होते, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यावेळेस स्पष्ट संकेत मिळाले होते की खाते बदल होईल। आता या मंत्र्यांचे खाते बदल होतात की यांची गच्छंती होते याचा निर्णय आता एकनाथ शिंदेंना घ्यायचा आणि एकनाथ शिंदेंनी आपलं मन बनवलं आहे काय कारवाई करायची होऊ शकतं। आज काल रात्री जेव्हा ते मुंबईला पोहोचले, दाखल झालेले आज ते पुण्यात असतील, त्यानंतर त्या होऊ शकतं सायंकाळपर्यंत काही कारवाई होते का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच प्रशांत, तुर्तास ही मोठी बातमी समोर येते की सावली बारचं लायसन्स रद्द करण्यात आलं। आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मंत्र्यांवर काय कारवाई करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। प्रशांत, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।